हाय गाईज. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडं मिक्स आहे सगळं. तर सगळ्यात आधी म्हणजे हे तिकडे डोंबिवलीला आमच्या गाडीचं नवीन सीट कवर लावण्यासाठी गेले होते. तर ते सगळं टाकते मी. म्हणजे त्यांनी पण फर्स्ट टाईम व्लॉग घेतला आहे, व्लॉग शूट केला आहे. सो मला तो शेअर तर नक्की करायचा आहे. सो ते टाकते मी. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कार्लाला एकविरा देवीच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की आम्ही कारला जाणार आहे, म्हणजे एकविरा देवीला वगैरे. मला फक्त एवढं माहीत होतं की आम्ही केव्जला जाणार आहे. पण मला म्हणजे हे पण नव्हतं माहीत की केव्ज आणि एकविरा देवीचं मंदिर हे एकाच ठिकाणी आहे. सो ते एक असं समजा की मला माहीत नसताना पण मला देवीचं दर्शन झालं छान असं. आणि मी खूप हॅपी झाली, कारण आमच्या घरात बाकी सगळेजण जाऊन आले तिथे, फक्त मी नव्हती गेली. सो माझं पण होऊन गेलं. आणि जास्त काही गर्दी वगैरे पण नव्हती. खूप सुंदर, खूप छान दर्शन झालं. आणि मग काय नाही, केव्ज वगैरे एका साईडने म्हणजे चालू होत्या, दुसऱ्या साईडने पूर्ण बंद होत्या. सो थोड्याशाच होत्या तिथे केव्ज वगैरे, पण छान वाटलं बघून. अशा वेगळ्या ऑथेंटिक गोष्टी बघून असं थोडं वेगळं बघितल्यासारखं थोडं छान वाटलं. सो चला, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत भेटते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण जातोय मस्त वाशीला. तर आपलं गाडीचं थोडंसं ॲसेसरीजचं काम आहे. गाडी कस्टमायझेशन करायला चालू आहे. गाडीचं थोडं कस्टमाइज करतोय. सीट कवर्स, मॅट्स वगैरे बघायचे आहेत. बघूया आपल्याला कसं मिळतं आहे, चांगलं मिळतं आहे का. थोडं सर्च करूनच चाललो आहे, बघू. लेट्स सी. काय नाव आहे त्यांचं? साई ऑटो ॲसेसरीज. बघूया आता कसं आहे ते, चेक करू. तिकडे जाऊनच कळेल आता आपल्याला. आपण 3.5 किलोमीटरला आता किती आहे? ऑलमोस्ट आम्ही पोहोचतोय. 3.5 किलोमीटरच आहे. चला बघू, तिकडे जाऊन एन्क्वायरी करू, तुम्हाला दाखवू. तर गाडीला हे प्लास्टिकचे कवर रिमूव्ह करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. मी तिथे नव्हती. सो त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे सीट कवर आणि खालची जी मॅट होती ते घेणं तर गरजेचंच होतं. आम्ही बरेच दिवस नाही घेतलं. म्हटलं बघू, थोड्या दिवसानंतर जसं जमेल आपल्याला तसं घेऊ एक एक गोष्ट. तर मग आता हे सीट कवर वगैरे लावायचं ठरवलं आहे. तर हे पूर्ण गोष्टी रिमूव्ह करतात, म्हणजे ते सगळे सीट वगैरे काढतात. आणि गाडीचा सीट कवरचा जो कलर आहे ना, तो खूप भारी आहे, खूप भारी. म्हणजे आम्ही खूप साऱ्या गाड्यांना तो बघितला आणि खूप सुंदर दिसत होता. आणि आमच्या गाडीला पण तो खूप छान दिसेल. पण एकच भीती आहे, लाईट कलर घेतल्यामुळे तो खराब नको व्हायला यार. म्हणजे खूप जीव जातो जर त्याला असं डाग पण लागलं तर. आम्ही ट्राय करू की त्याला व्यवस्थित वापरण्याचा. पण ठीक आहे, थोडंफार तर होत्याच गोष्टी. सो जास्त ओव्हर थिंक करायला नको पाहिजे. आणि इथे ना हे जे शॉप आहे हे खूप जास्त फेमस आहे वाशीमध्ये. तुम्ही बघितलं पण असेल मे बी. सो तिथूनच आम्ही करून घेतलं मॅट आणि सीट कवर. तर लोणावळ्याच्या जवळच एक कार्ला म्हणून आहे. तर तिथे एकविरा देवीचं छान असं मंदिर आहे. खूप सारे लोक लग्नानंतर वगैरे पण येतात एकविरा देवीला. आणि मोस्टली कोळी लोक पण आणि कोकणी लोक पण इथे खूप जास्त संख्येने येतात. तर इथे कार्ला केव्ज म्हणून पण आहे. तर लेण्या आहेत इथे या. आणि मंदिरात जायचं ठरवलं मग मी. थोडी गर्दी असं मला वाटलं, पण मग तिथे एका अंकल होते म्हणजे सिक्युरिटी. तर ते बोलले की बिंदास जा, जास्त गर्दी नाही आहे. आणि खरंच लगेच 5 मिनटात दर्शन झालं आणि खूप सुंदर दर्शन झालं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो कार्लाच्या केव्ज बघण्यासाठी. तर अशी एक भुयार होती छोटीशी, आणि जास्त नव्हतं, थोडंफार केव्ज होत्या, म्हणजे लेण्या होत्या. बाकी एका साईडने त्यांनी पूर्ण बंद केलं होतं, कारण तिथे असं दगड वगैरे कोसळण्याची शक्यता आहे. सो कोणाला काही इश्यू नको व्हायला किंवा कोणावरती पडायला नको म्हणून एका साईडच्या केव्ज अशा पूर्ण बंद केल्या होत्या. सो आजचं म्हणजे आमचं कार्ला येण्याचं सफल झालं. देवीचं दर्शन झालं आणि ते पण एकदम भारी, आणि केव्ज वगैरे पण बघायला भेटल्या. सो काहीतरी वेगळं पाहून थोडा आनंद झाला. सो नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं होतं बुशी डॅम, जिथे काहीही नव्हतं, पूर्ण कोरडं कोरडं होतं. कारण इथे पावसाळ्यातच म्हणजे छान असतं, कारण इकडून पूर्ण तुम्ही जे स्टेप्स बघताय ना, इकडून पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होतं आणि ती पावसाळ्यातच त्याची मज्जा असते. सो आम्ही मग काही नाही, परत येऊन गेलो तिथून आणि एक जस्ट भेळ घेतली आणि खाल्ली आणि आलो. हाय गाईस, तर कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आम्ही कार्लाला गेलो होतो. आणि
कार्लाच्या केव्स पाहण्यासाठी गेलो होतो आणि तिथे एकविरा देवीचं मंदिर आहे ते वगैरे सगळं बघितलं आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. बाकी बुशी डॅमला वगैरे असं काही नव्हतं, म्हणजे पूर्ण कोरडं होतं, पाणी वगैरे नव्हतं. सो जर तुम्हाला लोणावळा जायचं असेल तर तुम्ही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कधीच नका जाऊ. लोणावळा जायचं असेल तर फक्त आणि फक्त पावसाळ्यात जा, तेव्हा पण भरपूर गर्दी असते. पण लोणावळा पाहण्याची मजा ही फक्त पावसाळ्यात आहे, सो पावसाळ्यात जा. तर आज आम्ही जाणार आहोत MG रोड. ॲक्च्युली FC रोड इकडे थोडा आता बंद पडलं आहे, तर MG रोड हे एकच ऑप्शन आहे आमच्याकडे. सो आम्ही आज थोडं स्ट्रीट शॉपिंग करणार आहोत आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. सो चला हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर MG रोडला मी सगळ्यात जास्त फिरली आहे, ते पण माझ्या आत्याच्या मुलीसोबत, कारण तिला पण शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं आणि मलाही आवडतं. सो आम्ही FC रोड, MG रोड, बाकी जिकडे शॉपिंगचे ठिकाणं आहेत ना तिकडे सगळे आम्ही खूप जास्त एक्सप्लोअर केलेत. तर आज मी माझ्या रूममेटसोबत आली आहे. सो माझ्या एका रूममेटला घ्यायची होती सँडल, सो आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या, पण तिला तितकं काही आवडलं नाही तिथून सँडल. मग म्हटलं जाऊ दे, आपण दुसरीकडे बघूयात. तर इथे छान व्हरायटी होती, पण ते प्राईस खूप जास्त सांगत होते आणि तेवढी तिला ती आवडतही नव्हती, म्हणून आम्ही कॅन्सल केलं. जर तुम्ही MG रोडला कधी गेले तर तिथे या स्ट्रीटला छोले भटुरे नक्की खा, खूप भारी भेटतात. तर तुम्ही इकडे आले तर नक्की खा. त्याच्यानंतर आम्ही तिकडे नाईट ड्रेस वगैरे बघत होतो. खूप सुंदर नाईट ड्रेस होते आणि याच्यातला एक मला आवडला पण होता, पण त्यांनी ऐन टायमाला ना मला आधी 250 बोलले, त्याच्यानंतर त्यांनी मला वेगळी प्राईस सांगितली, 350 बोलले. सो मी तो नाही घेतला, नंतर दुसऱ्या शॉपमधून दुसरा घेतला. त्याच्यानंतर मग छान अशी आम्ही कॉर्न भेळ खाल्ली. त्यानंतर एका ठिकाणी असं ब्रासलेट वगैरे होते छान असे युनिक, म्हणजे मी असं एवढं काही घालत नाही हातात वगैरे, मी वॉच पण जास्त यूज नाही करत, पण मग म्हटलं चला एक घेऊन घेऊ, ऑफिसला वगैरे पण जाते सो छान दिसेल. त्याच्यानंतर इथे खूप छान अशा फ्रेम्स होत्या, जर तुमच्या घरात तुम्हाला असं लावायच्या वगैरे असतील तर त्यासाठी ही खूप छान आयडिया आहे. तर आम्ही तर काही घेतलं नाही इथून, नंतर कधी लागलं तर आपण घेऊयात. त्याच्यानंतर मग इकडे भेळ वगैरे, फ्लावर्स, डेकोरेशनचा पण खूप सामान होता, लहान मुलांचे वगैरे वस्तू होत्या. त्याच्यानंतर मग आम्ही मॉलला आलो, तर आम्ही बाहेर काहीच खाल्लं नव्हतं, शॉपिंग करून डायरेक्ट घरी आलो. तर घरी आम्ही मस्तपैकी मॅगी बनवली आणि चहा वगैरे बनवला. मग आम्ही सगळ्यांनी मिळून चहा आणि मॅगी खाल्ली. हाय, वेलकम बॅक. सो मी काय घेतलं ते मी तुम्हाला दाखवते. MG रोडला आधी बऱ्यापैकी स्वस्त राहायचं, तर आता थोडं महाग झालं आहे तिथे पण. तर मी तिथून एक नाईट ड्रेस घेतला, खूप सुंदर आहे आणि त्याचं कापड खूप छान आहे. हा मला भेटला 500 रुपीजला. ॲक्च्युली माझा जो नाईट ड्रेस आहे ना तो म्हणजे आता बऱ्यापैकी खराब झाला होता, सो मला नाईट ड्रेसची तर अत्यंत गरज होती, तर मग म्हणून मी हा एक घेतला आणि याचं कापड वगैरे खूप छान आहे. बाकी कलर मी असा घेतला आहे की जो मी लगेच खराब करून टाकेल, सो मला थोडा विचार करून घालावा लागेल, म्हणजे स्वयंपाक वगैरे जेव्हा मी करते ना पूर्ण खराब करून टाकते ड्रेस. सो हा कलर मे बी थोडं चुकी केली मी घेऊन, पण माझं बाहेर वगैरे गेलं तर घालू शकते. सेकंड गोष्ट मला एकदम स्वस्तात भेटली आहे आणि एकदम मस्त भेटली आहे. तर हे ना एक असं होडी टाईप आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे हे याची प्राईस काय सांगू का, फक्त आणि फक्त 200 रुपये. तर तो 300-400 म्हणत होता, पण मी थोडंसं बार्गेन केलं आणि मला हे 200ला दिलं फक्त. सो हा सेकंड. आणि थर्ड आहे एक असं लॉंग वन पीस आहे जो मला हवा होता. याचं ना खूप छान असं पॅटर्न आहे इथे, पंचकोनी पॅटर्न तुम्ही म्हणू शकता, आणि मला असा हवा होता. तर 2-3 शॉप्समध्ये मी विचारलं तर तिथे ते 600-500 असंच म्हणत होते आणि कोणीच ऐकायला तयार नव्हतं, कारण FC रोड बंद झाल्यामुळे कसं झालं इकडे MG रोडला इकडे खूप जास्त प्राईस वाढवून दिलं आहे. आधी कसं स्ट्रीट शॉपिंग स्वस्त होती, पण आता तसं काही नाही आहे. जे नॉर्मली भेटतात त्याच रेटमध्ये तुम्हाला ते देतात, पण क्वालिटी वाईज वगैरे छान होतं. सो मी हा एक घेतला आणि एक ब्रासलेट पण घेतलं होतं मी तिथून, आणि खूप सुंदर, म्हणजे असं ओपन आणि क्लोज करायचं आहे. तर असं ना मला गोल्डमध्ये हवं आहे, पण ते तर काही पॉसिबल, म्हणजे सध्या तरी माझा बिलकुल बजेट नाही आहे. गोल्ड काय सिल्वरचा पण बजेट नाही आहे. सो मग मी सध्या असं घेतलं ज्याच्यावर मी काम चालवून घेईल.
तर याच्यावर असं छान असं नजरचं आयकॉन आहे आणि खूप असं मला क्यूट वाटलं म्हणून मी घेतलं. सो मला खूप आवडलं, छान आहे. तर इतक्याच गोष्टी मी घेतल्या. आय होप तुम्हाला माझा छोटूसा ब्लॉग आवडला असेल. छोटूसा नाही, थोडी बऱ्यापैकी मोठा झाला. तर बाय बाय, पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय.